मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कर्ज वाटर. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. त्या मुलीची ती नजर जयला टोचू लागली. त्याने तडक खिडकी बंद करून घेतली. हृदय धडधडत होतं. पण या सगळ्या प्रसंगात ती तरुणी कुठेच दिसली नव्हती. मेणबत्तीचा मंद प्रकाश आणि बाल्कनीतून येणारी गार हवा यातच जयला झोप लागली. मध्यरात्री एकदम कधीतरी लाईट आली. लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंगला लावून जय झोपला. सकाळी 7 वाजता दाराची बेल वाजली आणि जयची झोपमोड झाली. दार उघडलं तर बाबू होता. साहेब बघा, म्हटलं होतं ना येईन सकाळी. बाबू खुश दिसत होता. खुश दिसताय? काय झालं, मुलगा की मुलगी? जयने विचारलं. मुलगा झाला, एक मुलगी आहे 2 वर्षाची, बाबू म्हणाला. बरं साहेब, जेवण कालचं कसं झालं होतं? आणि रात्र बरी गेली ना? बाबूने विचारलं. हो, पण लाईट गेली रात्री, ती पार 2ला आली, जय म्हणाला. लाईटचा जरा प्रॉब्लेम आहेच इथं. बरं, मी चहा आणतो तुमच्यासाठी, असं म्हणत बाबू पटकन किचनमध्ये गेला. जय आवरू लागला. पण डोक्यात रात्रीचे प्रसंग फिरत होते. ती लहान मुलगी, ती म्हातारी, नक्की कोड काय आहे? जयच्या मनात प्रश्नच प्रश्न होते. आवरून तो खाली आला. नाश्ता चहा झाल्यावर पुन्हा बेडरूममध्ये आला. एक सिगारेट पेटवत बाल्कनीत आला. त्याने शेजारच्या बंगल्यातल्या बाल्कनीत नजर टाकली. ती तरुणी बाल्कनीच्या तारेवर कपडे वाळत घालत होती. पांढरा पंजाबी ड्रेस, मोकळे केस, खूपच मनमोहक दिसत होती. तिला बघून मात्र आता जय विचारात पडला. चायला नक्की काय आहे? म्हातारी म्हणली ती एकटी राहते, मग ही कोण? जय सिगारेट ओढत विचार करत होता. तितक्यात त्या तरुणीची नजर जयवर पडली आणि ती स्मितहास्य करू लागली. जयने पण स्मितहास्य करत तिला प्रतिसाद दिला. कपडे वाळत घालून ती आत निघून गेली. तिच्याशी काही करून बोलावं हा विचार जयच्या डोक्यात आला. तो बेडरूमच्या खिडकीत आला. ती तिच्या खोलीत दिसत होती. तिने पुन्हा जयकडे पाहिलं आणि स्मितहास्य करत ती त्या खोलीतून निघून गेली. तेवढ्यात जयचा फोन वाजला. फोन पब्लिशरचा होता. फोन झाल्यावर जय पुन्हा कथा लिहू लागला. मधून मधून तो शेजारच्या बंगल्यात पाहत होता. अधूनमधून ती तरुणी येता जाता दिसायची. जय तिला बघत पुन्हा कथा लिहू लागायचा. म्हणता म्हणता दुपार झाली. बाबू जेवण वरच घेऊन आला. जेवण झाल्यावर जरा पाय मोकळे करायला म्हणून जय बंगल्याच्या मागच्या बाजूला आला. सिगारेट ओढत ओढत त्याची नजर शेजारच्या बंगल्याच्या मागे असलेल्या विहिरीकडे गेली आणि तितक्यात ती सुंदर तरुणी त्या विहिरीकडे येताना दिसली. जयला हा क्षण घालवायचा नव्हता. तो तडक बंगल्याच्या त्या बाजूला गेला. त्याने तिच्याकडे बघितलं. ती विहिरीत डोकावत होती. तिने नजर विहिरीतून बाहेर घेतली आणि तिची आणि जयची नजरानजर झाली. हॅलो, जय स्मितहास्य करत म्हणाला. नमस्कार, ती म्हणाली. माझं नाव जय, हा माझ्या काकांचा बंगला, सुट्टीसाठी आलो होतो, जयने बोलायला सुरुवात केली. बर, मी मेघना, इथंच राहते.
तिने हसत उत्तर दिलं, बाय द वे, माझ्यातर्फे तुमच्या आजीचे आभार माना. काल त्यांनी मेणबत्ती देऊन खूप मदत केली माझी. जय म्हणाला, सॉरी, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. या बंगल्यात मी एकटीच राहते आणि माझ्या आजीला जाऊन कित्येक वर्ष झालीत. ती म्हणाली, काय? कसं शक्य आहे? काल रात्री मी तुमच्या घरी आलो होतो. लाईट गेली होती आणि मेणबत्त्या नव्हत्या माझ्या घरात. आजीनी दार उघडलं आणि मला मेणबत्त्या दिल्या. इतकंच काय, आम्ही बसून वाईन सुद्धा प्यायलो. जय म्हणाला, कसं शक्य आहे? मी घरात एकटी राहते आणि मी 10ला झोपले ती सकाळी उठले. बंगल्याचं दार आतून लॉक केलेलं होतं. मग तुम्ही आत कसे येताल? ती म्हणाली. जयला आता काहीच कळत नव्हतं. जर हे खरंच असेल तर मग त्या कोण होत्या? जयने विचारलं. ते मी कसं सांगणार? कदाचित तुम्हाला भास झाला असेल. असो, तुम्ही काय करता? तिने विचारलं. मी लेखक आहे. माझी काही पुस्तक खूप लोकप्रिय झाली आहेत. मी JP या टोपण नावाने लिहितो. जय म्हणाला, माय गॉड, तुम्हाला खोटं वाटेल, पण सध्या मी तुमची सेतू नावाची कादंबरी वाचत आहे. खूप छान लिहिली आहे तुम्ही. मी तर फॅनच झाली आहे तुमची. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. जयला खूप छान वाटलं ऐकून. धन्यवाद, जय लाजत म्हणाला. प्लीज या ना, आपण चहा घेऊ. ती म्हणाली. जय तयारच होता. तसेही 5 वाजले होते. मी आलोच, पुढून जय म्हणाला. जय आता तिच्या बंगल्यात आला होता. चहा घेऊन ती आली. चहाचा कप तिने जयकडे दिला आणि मग गप्पा सुरू झाल्या. जयने लिहिलेल्या पुस्तकाबद्दल थोडंफार इकडचं तिकडचं. मला वाटलं होतं JP म्हणजे कोणीतरी खूप वयस्कर व्यक्ती असतील, पण तुम्ही तर तरुण आहात. खरंच मला विश्वास बसत नाहीये की तुम्ही माझ्या समोर आहात. तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. इतकी सुंदर मुलगी आपली प्रशंसा करत आहे हे बघून जय पण रंगात आला होता. हलकं फुलकं फ्लर्टिंग करत गप्पा चालू होत्या. पण तुम्ही काल रात्री इथं काय घडलं ते सविस्तर सांगितलं नाहीत. तिने मूळ विषयाला हात घातला. जयने एक एक करत सगळे प्रसंग तिला कथन केले. म्हातारी, ते लहान बाळ आणि ती लहान मुलगी, अगदी सगळं सांगितलं. भयंकर प्रकार घडले ते कोण. ॲक्च्युली एक गोष्ट सांगू? ती म्हणाली. हो, सांगा ना, जयने विचारलं. बऱ्याचदा मला पण खूप विचित्र गोष्टी फील होतात इथं. म्हणजे जसं की तुम्ही म्हणालात वाईनबद्दल. मगाशी तुम्ही म्हणलात तेव्हा मी विश्वास ठेवला नाही, पण खरंच वाईनची बाटली अर्धी रिकामी आहे. मी ती बॉटल ओपन केली नव्हती. काल रात्रीपर्यंत ती बॉटल सील पॅक होती, पण आता ती अर्धी आहे. या आधी पण असं झालंय. मलाही वाटतं कधी कधी की रात्री मी झोपल्यावर इथं कोणीतरी येतं. बऱ्याचदा घरातल्या वस्तूंची जागा बदललेली असते. जणू काही कोणाचं तरी वावर आहे या घरात. मेघना शून्यात बघत म्हणाली. चेहऱ्यावर एक भीती उमटली. मग का राहता अशा एकट्या? अरे हो, तुमची फॅमिली कुठे आहे? जयने विचारलं. ती काही बोलणार इतक्यात घड्याळात 6चे ठोके पडले आणि आतल्या खोलीतून काहीतरी आवाज आला. मी आलेच, असं म्हणत मेघना आत निघून गेली. जय तसाच इकडे तिकडे बघत वेळ घालवू लागला. हळूहळू 6:30 वाजले. जय मेघनाच्या विचारात मग्न होता, त्यामुळे त्याला 7 कधी वाजले हेही समजलं नाही. आता हळूहळू अंधार पडू लागला होता. इतका वेळ झाला तरी मेघना आली नव्हती.
जयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. जय उठला आणि स्विचकडे आला. त्याने लाईट लावले आणि मागे वळला. क्षणभर त्याचं हृदय हादरलं, कारण ती काल रात्री त्याला त्या घरात भेटलेली म्हातारी मागे उभी होती. कालचेच कपडे होते अंगावर. जयकडे बघत ती म्हणाली, अरे तू इथं काय करतोयस? तिने विचारलं. जय त्या म्हातारीच्या अचानक येण्याने घाबरला तर होताच, शिवाय मेघनाने सांगितलेले तिचे अनुभव ऐकून त्याला अजूनच भीती वाटत होती. मी ते घराच्या ओनरकडे आलो होतो, जय म्हणाला. बोल, मीच ओनर आहे, ती म्हणाली. तुम्ही? जयने घाबरत विचारलं. हो, मीच मालकीण आहे आणि मी इथे एकटी राहते, कळलं तुला? आता तू जाऊ शकतोस. जय मेघना कुठे दिसते का ते बघत होता. मेघना, मेघना, जयने म्हातारीच्या मागे बघत आवाज दिला. आर यू मॅड? प्लीज गेट आउट. ती म्हातारी आता चांगलीच भडकली होती. जय मान खाली घालून तिथून निघून गेला. त्याला राग आला नव्हता, पण मेघना आत गेली आणि परत आली नाही. शिवाय त्याने आवाज दिला तेव्हा पण तिने रिस्पॉन्स दिला नाही. याचं त्याला वाईट वाटलं. पण नक्की हा काही प्रँक तर नसेल? नक्की काय रहस्य आहे आतल्या खोलीत? जयला कळतच नव्हते. त्याने बाबूला विचारायचं ठरवलं. बाबू, शेजारच्या बंगल्यात कोण राहिला आहे? जयने विचारलं. देशमुख म्हणून आहेत, पण मी ओळखत नाही साहेब. माझ्या वडिलांना माहिती असेल, ते त्यांच्याच घरी होते कामाला, पण एका अपघातात त्यांना पॅरालिस झालाय आणि बोलता येत नाही त्यांना आता, त्यामुळे ते देखील नाही सांगू शकणार. पण मी त्यांच्या घरात एक तरुण मुलगी, एक म्हातारी आणि एक बारकी पोरगी या तिघींना बघितलं आहे येता जाता. पण ते लोक जास्त कुणाच्यात मिसळत नसावेत. तसंही साहेब, हा परिसर पाचगणीच्या थोड्या आडवळणाला पडतो, त्यामुळे बरेचसे बंगलेवाले इथं येत नाहीत, बाबू म्हणाला. बरोबर आहे. जय बेडरूममध्ये आला. लॅपटॉप काढून तो कथा लिहू लागला. थोड्या वेळात बाबू जेवण घेऊन आला. जेवण करून जय पुन्हा लिखाण करू लागला. सिगारेटची तलब झाली. सिगारेट पेटून तो बाल्कनीत आला. त्याची नजर शेजारच्या बंगल्यातल्या बाल्कनीत गेली. म्हातारी खुर्चीवर बसून शून्यात नजर लावून शांत बसली होती. अचानक तिने जयकडे पाहिलं आणि ती उठून आत निघून गेली. जय पण बेडरूमच्या खिडकीत आला आणि बघू लागला. म्हातारी सोफ्यावर बसली होती. रात्रीचे 12 वाजले होते. जयला त्या घरात नक्की काय चाललंय हे जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली होती. त्याने बॅगेतून दुर्बीण काढली आणि तो बारीक लक्ष देत बंगल्यात घडणाऱ्या घटनांकडे नजर ठेवून होता. जसे 12चे ठोके पडल्याचा आवाज झाला, म्हातारी थोडी अस्वस्थ वाटू लागली. ती सोफ्यावरून उठली आणि खाली निघाली. जय पण हळूच खालच्या मजल्यावर आला आणि तिथल्या खिडकीतून तो शेजारच्या बंगल्यातल्या घटना बघू लागला. पण खाली असलेल्या सगळ्या खोल्यांच्या खिडक्यांना का कुणास ठाऊक काळा रंग बाहेरून लावलेला होता. काहीच समजलं नाही काय चाललंय. पण नीट कान देऊन ऐकल्यावर त्याला कालच्या सारखाच एका लहान बाळाचा आवाज ऐकू येऊ लागला. बराच वेळ तो आवाज ऐकू येत होता. काही वेळाने तो आवाज बंद झाला. जयची नजर आता वरच्या खिडकीत गेली आणि विजेचा झटका बसावा तसा तो मागे सरकला. कारण काल रात्री दिसलेली ती लहान मुलगी त्या खिडकीतून त्याच्याकडे बघत होती. तिची नजर खूपच विचित्र होती.
तो तिच्यापासून लपत वर आला. त्याने हळूच खिडकीत पाहिलं, पण आता तिथं कोणीच नव्हतं. त्याला झोप येत होती. तो बाल्कनीत आला आणि शेजारच्या बाल्कनीत त्याने बघितलं. आता मात्र तो जास्तच घाबरला, कारण आता काल रात्री खिडकीत दिसलेली मुलगी तिथं बसली होती, शून्यात नजर लावून. जय दाराच्या आडून तिला बघू लागला. बराच वेळ ती तशीच बसून राहिली. जय पण तिथेच लपून तिचं निरीक्षण करत होता. पहाटे 4चे ठोके पडताच ती मुलगी अस्वस्थ वाटू लागली आणि उठून आत गेली. आज पाऊस नव्हता, त्यामुळे वातावरण खूप शांत होतं. इतकं की छोटासा आवाज पण लगेच स्पष्ट ऐकू येत होता. मागं असलेल्या विहिरीतून पाणी काढल्याचा आवाज येत होता. ती विहीर जरा विचित्रच होती. जय दबक्या पावलांनी खाली आला आणि हळूच बंगल्याच्या मागच्या बाजूला आला. अंधारात नीट काही दिसत नव्हतं, पण विहिरीजवळ कोणीतरी उभं राहून पोहऱ्याने विहिरीतून पाणी एका बादलीत ओतत होतं. लांब मोकळे सोडलेले केस आणि अंगावर कोणतंही वस्त्र नव्हतं. खूपच सडपातळ होती. अंगावर फक्त हाडं होती. असं वाटत होतं ती पाठमोरी उभी होती. एवढ्या गारट्यात विहिरीतल्या गार पाण्याने, ते पण रात्री 4 वाजता, कोण आंघोळ करतंय? आंघोळ करताना ती काहीतरी बडबडत होती. कुठला तरी मंत्र असेल, पण भाषा विचित्रच होती. नक्की कोण होती ती? जयला प्रश्न पडला होता. तितक्यात ती मंत्र म्हणायची थांबली आणि हलकीशी मान मागे वळवली. कदाचित कोणीतरी आपल्याला बघतंय याची जाणीव तिला झाली असावी. पण ती पुन्हा समोर बघून मंत्र म्हणत ती गार पाणी स्वतःवर ओतून घेऊ लागली. बादलीतील पाणी संपलं आणि ती इकडे तिकडे बघत पुन्हा बंगल्यात निघून गेली. केसांनी चेहरा झाकलेला असल्याने तिचा चेहरा दिसला नाही. जयच्या मनात भीती दाटून आली. तो पण दबकत दबकत बेडरूम मध्ये आला आणि दुर्बीण काढून शेजारच्या बंगल्यात बघू लागला, पण कोणी दिसलं नाही. बेडवर पडून जय बराच वेळ त्या गोष्टीचा विचार करू लागला. बघता बघता त्याला झोप लागली. थोडा वेळच झाला असेल. अचानक त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली. अर्धवट डोळे उघडत तो उठला आणि हृदयच हादरलं. विहिरीवर विवस्त्र आंघोळ करणारी, मोकळ्या केसांची, ती सडपातळ बांधा असलेली ती स्त्री जयच्या बेड समोर उभी होती. ती विवस्त्र अवस्थेत होती, पण तिचे लांब काळेभोर केस जमिनीला टेकत होते. त्यामुळे शरीराचे बरेचसे अवयव आणि चेहरा झाकलेला होता. ती हळूहळू तिच्या चिखलात माकलेल्या पायाने चालत जयच्या जवळ येऊ लागली. जयची वाचाच बसली होती. तो किंचाळण्याचा केविलवाना प्रयत्न करत होता. ती जयच्या अगदी जवळ आली आणि चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. तिचा तो विद्रूप चेहरा जयच्या दृष्टीस पडला. मोठे टपोरे डोळे, काळवंडलेली त्वचा आणि सुरकुत्या पडून अक्षरशः लोंबणारी चेहऱ्यावरची त्वचा. चेहऱ्याची सगळी हाडं स्पष्ट दिसत होती. जणू चेहऱ्यावर मांस नसून फक्त त्वचेखाली हाडच शिल्लक असावीत. ती विचित्र भाषेत जयच्या कानाशी येऊन काहीतरी बरळू लागली. तिचा आवाज हळूहळू वाढू लागला आणि इतका वेळ जयच्या घशात कोंडलेली किंकाळी एकदम बाहेर पडली. जयला जाग आली. परत तिथे येऊ नकोस, हे शेवटचे एक वाक्य तेवढं जयला स्पष्ट ऐकू आलं. हो शट, काय भयंकर स्वप्न होतं.
जय उठला. खिडकीतून त्याने शेजारच्या बंगल्यात पाहिलं, पण कोणी दिसलं नाही. तो उठला. बाहेर उजाडलं होतं. पक्ष्यांचे आवाज येत होते आणि जय खाली निघाला. पण तितक्यात फरशीवर त्याची नजर पडली आणि त्याच्या पोटात गोळा उभा राहिला. अंगावर भीतीने काटा आला, कारण फरशीवर वाळलेल्या चिखलाचे कोणाच्या तरी पावलांचे ठसे स्पष्ट दिसत होते. जय बिथरला आणि खाली आला. बाबू, घरात कोणी शिरलं होतं? जयने विचारलं. नाही साहेब, दार तर मी उठल्यावर उघडलं आणि रात्री तर सगळं बंद केलेलं, बाबू म्हणाला. मग माझ्या खोलीत चिखलात माकलेले पायांचे ठसे कसे काय उमटलेत? जयने विचारलं. मी तरी काय सांगणार साहेब, पण इथं कोणी आलं नाही. मी परत एकदा बंगला चेक करतो आणि ती फरशी पण साफ करतो, बाबू असं म्हणून निघून गेला. जयने त्याच विचारात आवरून घेतलं. नाश्ता करून तो बेडरूमच्या बाल्कनीत आला, पण आज मेघना बाल्कनीत दिसत नव्हती. ती काल त्याला चहाचा कप देऊन आतल्या खोलीत निघून गेल्यानंतर परत त्याला दिसलीच नव्हती. या गोष्टीचा सोक्षमोक्ष आता लावलाच पाहिजे, असं ठरवून तो तडक खाली आला आणि शेजारच्या बंगल्यात मेघना आहे का हे बघायला गेला. पण तितक्यात त्याला मेघना बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीच्या जवळ उभी असलेली दिसली. तो चालत त्या दिशेला गेला. मेघनाची नजर त्या विहिरीत खेळून होती. मेघना, जयने मागून आवाज दिला. ती थोडी दचकली आणि जयकडे बघून स्मितहास्य करत म्हणाली, अरे तुम्ही, तू काल कुठे गेलीस? मला चहाचा कप दिला आणि आतमध्ये गेलीस, ती आलीच नाहीस. जयने विचारलं. नाही, उलट मी आले तेव्हा तुम्ही नव्हतात, मेघना म्हणाली. मेघना, मला नीट सांग, नक्कीच काय प्रकार चालू आहे इथं? तू आतमध्ये गेलीस, अर्ध्या तासाने तीच म्हातारी आली आणि माझ्यावर चिडली. मला जायला सांगितलं तिने. रात्री मी बराच वेळ बघितलं, पण तू मला दिसली नाहीस. एक लहान मुलगी दिसली. त्यानंतर तिच्यापेक्षा थोडी मोठी मुलगी बाल्कनीत दिसली. रात्री कोणीतरी या विहिरीवर आंघोळ करत होतं. तुझ्या व्यतिरिक्त इथं अजून 4 जणी मला वेळोवेळी दिसल्या आहेत. पण तू म्हणतीयस की इथं तू एकटी राहतेस. आणि अजून एक गोष्ट, पहाटे 4ला जी बाई इथं मी बघितली, ती माझ्या घरात पण शिरली होती. इथं खूप भयंकर काहीतरी सुरू आहे. तू काहीतरी लपवती आहेस, जय म्हणाला. नाही, तसं काय नाहीये. मी इथे एकटीच राहते. आणि तसंही तुम्ही जरा जास्तच ढवळाढवळ करताय, असं नाही वाटत तुम्हाला? मेघनाचा पारा चढला होता. ती रागात तिथून निघून गेली. जय पण तिथून निघून गेला. ती नक्कीच काहीतरी लपवत आहे, किंवा एकतर ती कसल्या तरी दडपणाखाली आहे. मला तिची मदत केली पाहिजे, आणि ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा या रहस्यावरून पडदा हटेल.